दिला होतास ना तुम्हाला की एजे त्यांच्या मीटिंग वरून परत आले की मी स्वतः यश आणि रेऊच्या लग्नाबद्दल त्यांच्याशी बोलेन. काय ग, आठवतंय का विसरलीस? नाही तर श्रीमंत घरी लग्न झालंय ना तुझं. स्वतःच्या सुखापुढे इतरांचं काही सुचलं तर पाहिजे, दिसलं तर पाहिजे. अगं माझी पोर तुला सारखी ताई ताई करते. बघ बघ, त्या तुझ्या लहान बहिणीच्या भविष्याचा काही विचार आहे? काही विचार तुझ्या डोक्यात? तू काही केलं नाहीस ना, म्हणून त्या दुर्गाची हिंमत झाली इथे माझ्या घरात येऊन आमचा अपमान करायची. तू कारणीभूत आहेस. यश आणि रेऊचं लग्न तुटण्याच्यासाठी तू कारणीभूत आहेस. तू नाही, तुला माझी ही भाषा कळते कुठे? तुला फक्त एकच भाषा कळते. चल चल. आमची आई, नको ना, प्लीज प्लीज. सॉरी सर. आई तिची काही चूक नाही. आई प्लीज. एजे, काय झाले? एवढा कसला विचार करताय? एजे, मी इथे आले तर लगेच माझ्या मागे मागे आलात. तुम्हाला ना माझ्याशिवाय अजिबात करमत नाही. बरं, सगळे असे उभे का आहात? बसा, मी कॉफी करून आणते. एजे, बसव ना. देवतीच्या लग्नावरून तुझ्या माहेरी इतकं काय काय चाललंय आणि तू इतकं काय काय सहन करतेस हे मला माहीतच नव्हतं. देवतीचं लग्न श्रीमंत घरात व्हायला हवं, यात तुझी काय चूक? आणि ही चूक वॉलवर लावायची अशी? गुड मॉर्निंग किशोर. गुड मॉर्निंग. आज आनंदात दिसतेस. आनंद होण्यासारखीच गोष्ट आहे ना. लीला आणि तिची ती बहीण यशच्या मार्गातून कायमच्या बाजूला होतील याची सोय करून आली मी. क्या बात आहे. आता खरी शोभतीस तू माझी बायको. दुर्गा किशोर जहागीरदार. मला माहिती होतं माझी बायको अशी रडत बसणारी नाहीच आहे. कुठल्याही प्रसंगातनं बरोबर मार्ग काढणारी आहे.
मला नाही वाटत मोहितेंची आता लग्नाचा विषय काढण्याची हिंमत होईल. हे जे काय झालं? मला मिसेस मोहितेंची काय बोलायचं. अगं बाई, बोला ना, बोला. मी माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावली. मिसेस मोहिते, तुम्हाला रेवतीच्या लग्नाची खूप काळजी आहे ना? कळतंय मला. तर आता तुम्ही काळजी करू नका, कारण की यश आणि रेवतीच्या लग्नाची जबाबदारी आता लीला खूप चांगल्या पद्धतीने पार पाडणार आहे. कारण की आता तिच्याबरोबर मी आहे.